गोव्यानंतर जाऊया दुबईतली सगळ्यात गगनचुंबी इमारत बुर्ज खलिफावर रंगीत आतषबाजी करण्यात आली। ही आतषबाजी पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक इथे येत असतात। न्यू इयरला या इमारतीवरील आतषबाजी नेहमीच पर्यटकांचं एक आकर्षणाचं केंद्र ठरलेली असते। तिकडे न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा 2017चं आगमन झालं। ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य अशी रोषणाई आणि आतषबाजी करून 2017चं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। स्काय टॉवरवर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर तुफान अशी आतषबाजीला सुरुवात झाली। सगळ्यात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली। न्यूझीलंड नंतर तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये देखील नववर्षाचं उत्साहात स्वागत झालं। सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। हा सगळा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी सिडनीत धाव घेतली होती। जपानमधील टोकियो शहरात आकाशात फुगे सोडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं, तर हाँगकाँगमध्ये देखील मोठ्या जल्लोषात 2017चं उत्साहात स्वागत करण्यात आलं। लंडनमध्ये देखील नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। नववर्षाच्या स्वागताला आकर्षक अशी रोषणाईनं सगळं लंडन शहर सजलं होतं। फटाक्यांच्या आतषबाजीत लंडनकरांनी एकमेकांना शुभेच्छा देत 2017चं स्वागत केलं। Welcome to London. Welkom in Londen. Croeso i Lundain. 欢迎来伦敦。 London Beach. स्वागत है. Bruchim abאים ללונדון. Добро пожаловать в Лондон. Welcome to London. चीनच्या छगन तलावाच्या गोठलेल्या पृष्ठभागावर चक्क 4 चाकी वाहनांनी थरारक कसरती केल्या।
विशेष म्हणजे हा पृष्ठभाग इतका गोठलेला होता की त्यावर वाहनं अगदी लिलया कसरती करत होती। यावेळी तलावाचं तापमान उणे 22 डिग्री सेल्सिअस एवढं होतं। तरीही एवढ्या कमी तापमानात लोक कार स्टंटचा आनंद घेत होते। कारचे हे थरारक स्टंट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली। बातमी चीनमधूनच आहे। चीनमध्ये जगातील सर्वात उंच पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय। बिपांजियांग असं या पुलाचं नाव आहे। तब्बल 565 मीटरवर हा पूल बांधण्यात आलाय। तब्बल 200 मजल्यांच्या इमारती एवढ्या उंचीचा हा जगातला सगळ्यात उंच पूल आहे। चीनमधील ग्वांगझौ आणि युनान या दोन प्रांतांना जोडणारा हा पूल आहे। 2013 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पुलासाठी तब्बल 1000 कोटींचा खर्च करण्यात आलाय।